जय शिवराय मित्रांनो तब्बल 2 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर अखेर शेतकऱ्यांना नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प 2.0 अर्थात पोकरा 2.0 चे ऑनलाईन अर्ज सुरू करण्यात आलेले आहेत। मित्रांनो मार्च 2024 मध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज सुरू होतील अशा प्रकारची शक्यता वर्तवण्यात येत होती। मोठ्या निधीच्या तरतुदीसह योजना सुरू करण्यात आलेली होती। 21 जिल्ह्यातील 7300 पेक्षा जास्त गावं या योजनेच्या अंतर्गत समाविष्ट करण्यात आलेली आहेत आणि अखेर सर्व मंजुऱ्या प्राप्त करून या योजनेच्या अंतर्गत आज 28 ऑक्टोबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज भरायला सुरू झालेले आहेत। याच्या अंतर्गत निवड केलेल्या गावाची यादी, त्याच्याबद्दल आवश्यक असलेली सर्व माहिती आपण यापूर्वी व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेली आहे। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प 2.0 या योजनेकरता ऑनलाईन पद्धतीने नोंदणी कशी करायची, आपले प्रोफाइल कसं भरायचं आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा, तो अर्जाची स्थिती कशी पाहायची, हे सर्व समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो याच्यासाठी तुम्हाला महापोकराच्या वेबसाईट वरती यायचे, ज्याची डायरेक्टली लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात आलेली आहे। मित्रांनो या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प 2.0 च्या या पोर्टल वरती आल्यानंतर तुम्हाला NDKSP DBT अशा प्रकारचा एक टॅब या ठिकाणी दाखवला जाणार आहे, ज्याच्या माध्यमातून तुम्हाला अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। NDKSP DBT वरती तुम्हाला क्लिक करायचे। याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी लॉग इन करा, शेतकरी आणि कृषी व्यवसाय अशा ऑप्शन दाखवण्यात आलेले आहेत। याच्यामध्ये शेतकरी आणि कृषी व्यवसाय या दोन प्रकारांमध्ये शेतकऱ्यांना लॉग इन करता येणार आहे। शेतकऱ्यांना वैयक्तिक शेतकरी ॲग्रिस्टॅक फार्मर आयडी आणि आधार अशा दोन प्रकारांमध्ये लॉग इन करता येणार आहे। याच्यामध्ये ॲग्रिस्टॅक शेतकरी आयडी वरून आपल्याला या ठिकाणी लॉग इन करायचे, शेतकरी आयडी भरायचा आहे, त्याच्या खाली एक उदाहरण दिलेलं आहे, त्याचं उत्तर या ठिकाणी द्यायचं आहे आणि उत्तर देऊन आपल्याला सत्यापित करावरती क्लिक करायचे। सत्यापित करावरती क्लिक केल्यानंतर आपल्या आधार लिंक मोबाईल नंबरवरती एक OTP पाठवला जाईल। तो OTP आपल्याला मिळणार आहे। तो OTP आलेला OTP आपल्याला एंटर करायचा आहे। OTP प्रविष्ट करावरती क्लिक केल्यानंतर खाली एक बॉक्स दिलेला आहे, त्याच्यामध्ये आलेला OTP एंटर करायचा आहे आणि लॉग इन करावरती क्लिक करायचे। लॉग इन करावरती क्लिक केल्यानंतर आपला OTP व्हेरीफाय झाला आहे असं दाखवलं जाईल आणि आपली नोंदणी यशस्वी झालेली आहे। आपल्या ॲग्रिस्टॅक फार्मर आयडीच्या आधारे जी काही माहिती आहे त्या माहितीच्या आधारे आपली नोंदणी झालेली आहे। आपला आधारचं नाव, आपला जन्मतारीख, आपला मोबाईल नंबर ही सर्व माहिती आपल्याला या ठिकाणी घेतलेली आहे, ऑटोमॅटिक घेतलेली आहे। ही माहिती या ठिकाणी पाहिजे आहे। कोणत्याही प्रकारचा अपंगत्व आहे का, असेल तर हो करायचे, नसेल तर नाही। जातीचा प्रवर्ग काय तो या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे। इतर असेल तर इतर, अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आपल्याला सिलेक्ट करायचं आहे आणि पुढे जावरती क्लिक करायचं आहे। या ठिकाणी आपलं प्रोफाइल अपडेट करून आपल्याला सेव्ह करायचे, ते ऑप्शन सेव्ह झालेली आहे, आपलं प्रोफाइल अपडेट झालेलं आहे। याच्यानंतर आपण पुढे जावरती क्लिक करू शकता। पुढे जावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला पुढची माहिती भरायची, ती म्हणजे पत्त्याची माहिती। पत्त्याच्या माहितीमध्ये आपल्याला आपला जो काही पत्ता असेल आधारनुसार तो दाखवला जाईल। याच्यामध्ये राज्य महाराष्ट्र आहे, आपल्याला जिल्हा निवडायचा आहे, तालुका आहे, गाव, ही सगळी माहिती आपल्याला निवडायची आणि खाली पिनकोड द्यायचा आहे। आता जिल्हा निवडल्याबरोबर आपला आधारनुसारचं जे काही तालुका आणि गाव ऑटोमॅटिक घेतलेले पिनकोड आपल्याला सिलेक्ट करायचा आहे आणि प्रोफाइल अपडेट करावरती क्लिक करायचं आहे। प्रोफाइल अपडेट करावरती क्लिक केल्यानंतर माहिती सेव्ह झालेली आहे। पुन्हा पुढे जावरती क्लिक करायचं आहे। आपल्या शेत जमिनीची माहिती आपल्याला या ठिकाणी दाखवली जाणार आहे। आपल्या कोणत्या गावामध्ये जमीन आहे, आपला शेत क्रमांक काय, ही सगळी माहिती आपल्याला दाखवली जाईल। याच्यामध्ये पाण्याचा स्रोत आपल्याला अपडेट करायचा विचारला जाईल, करायचं असेल तर करू शकता। याच्यामध्ये आपल्याला पाण्याचा स्रोत उपलब्ध आहे का, हो असेल तर हो करायचे, नसेल तर नाही करायचे। असेल तर कोणता आहे तो निवडायचा आहे, विहीर, कालवा, बोर जे काय असेल ते। याच्यानंतर ऊर्जेचा स्रोत आहे का, असेल तर हो, नसेल तर नाही करायचे। असेल तर काय, वीज कनेक्शन आहे, सोलर आहे, डिझेल पंप आहे, ते सिलेक्ट करायचे आणि याला सेव्ह करायचे। आणि जर आपल्याकडे पाण्याचा स्रोत नसेल तर दोन्ही नाही करून आपण सेव्ह करू शकता। आता ही सगळी माहिती भरल्यानंतर आपल्याला नवीन बाबीसाठी अर्ज करावरती क्लिक करायचे। नवीन बाबीसाठी अर्ज करावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला सर्वात प्रथम निवडायचं आहे घटकाचा गट। कृषी वानिकीकरण, वैयक्तिक शेततळे, शेततळे अस्थिरीकरण, फळबाग लागवड, गोड्या पाण्यातील मत्स्यपालन, सूक्ष्म सिंचन अशा वेगवेगळ्या बाबी आहेत। आता कृषी वानिकीकरण निवडलं तर आपण पाहू शकता वृक्ष लागवड आहे, बांबू लागवड आहे। याच्यानंतर वेगवेगळ्या आणखीन बाबी येतं। वैयक्तिक शेततळ असेल तर इनलेट आउटलेट विरहित अशा ज्या बाबीसाठी आपल्याला अर्ज करायचा आहे त्या बाबी आपल्याला या ठिकाणी पाहायच्यात आणि त्या बाबीला आपण अर्ज करू शकता। सेंद्रिय निविष्ठा उत्पादन युनिट असेल तर त्याच्या अंतर्गत ज्या बाबी असतील त्या दाखवल्या जातील। सूक्ष्म सिंचन असेल तर ठिबक सिंचन, तुषार सिंचन आहे। याच्यामध्ये गांडूळ खत प्रक्रिया असेल किंवा इतर काही बाबी असतील त्या जर आपल्याला घ्यायच्या असतील तर त्या सुद्धा आपण सेंद्रिय निविष्ठाच्या अंतर्गत घेऊ शकतो। याच्या अंतर्गत नाडेप कंपोस्ट आहे, गांडूळ खत युनिट आहे। आपल्याला समजा आता विहीर पुनर्भरणला करायचं तर आपण विहीर पुनर्भरण निवडलंय। घटकाचं नाव विहीर पुनर्भरण आहे, एकच घटक आहे। घटकाचा पीक प्रकार जे असेल ते आपल्याला दाखवलाय, भारी जमीन, पक्की विहीर,
हलकी जमीन पक्की विहीर, भारी जमीन कच्ची विहीर, हलकी जमीन कच्ची विहीर, जो प्रकार असेल तो प्रकार आपल्याला निवडायचा आहे. हे निवडल्यानंतर आपल्याला पुढे जावरती क्लिक करायचे. पुढे जावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला पात्रतेचे निकष काय आहेत आणि कागदपत्र काय लागणार आहेत ही माहिती या ठिकाणी दाखवली जाते. जर आपण याच्या अंतर्गत पात्रतेच्या निकषात असाल तर आपण पुढे जाऊ शकता, आणि नसेल तर आपण दुसरी बाब निवडू शकता. आता पुढे जावरती क्लिक केल्यानंतर पुन्हा आपल्याला याच्या अंतर्गत आपली जमीन, त्याचा प्रकार दाखवला जाणार आहे. प्रकल्पाच्या अंतर्गत आपली किती जमीन आहे ती दाखवली जाते. ॲग्रिस्टॅकवरती दुसऱ्या गावात जमीन असेल तर तीही दाखवली जाईल, गट नंबर दाखवला जाईल. ही सर्व माहिती पाहून आपल्याला पुढे जावरती क्लिक करायचं आहे. याच्यानंतर आपल्याला घटकाचा सर्व प्रकार या ठिकाणी दाखवला जाईल. अर्ज करण्यासाठी पुढे जावरती क्लिक करायचे. याच्या अंतर्गत आपलं एक हमीपत्र आपल्याला दाखवलं जाईल. अनुदान कसं दिलं जाणार आहे, काम कधी करायचे, हे सर्व आपल्याला अटी शर्ती मान्य आहेत म्हणून आपण सबमिट करायचे. सबमिट केल्यानंतर पुन्हा आपल्याला स्वयंघोषणा येतील, ज्याच्यामध्ये विहीचं जे काही काम आहे ते आपण व्यवस्थित त्या टायमात पूर्ण करू. जे काही अनुदान मिळण्यासाठी जे आवश्यक पात्रता असते ते मी पूर्ण करेल. जर काम समजा व्यवस्थित केलं नाही तर अनुदानाला पात्र असणं, अशा जे काही स्वयंघोषणा असतील त्या सर्व स्वयंघोषणाला आपल्याला टिक करायचे. आणि शेवटी या अटी शर्तीला मी सहमती देत आहे असं करून सबमिट करावरती क्लिक करायचे. सबमिट करावरती क्लिक केल्यानंतर आपण ज्या बाबीसाठी अर्ज केला त्या बाबीसाठी अर्ज सबमिट झालेला आहे. प्रिंट काढायची असेल तर प्रिंट काढू शकता, आपण डाउनलोड करायचं असेल तर डाउनलोड करू शकता. आपल्याला अर्ज आपल्याला पूर्णपणे दाखवला जाणार आहे. आता हा अर्ज आपण केल्यानंतर पुढे मी अर्ज केलेला जे काही बाबी आहेत, माझे अर्ज, याच्या अंतर्गत आपला हा अर्ज दाखवला जाणार आहे. सद्यस्थिती प्रक्रिया सुरू आहे आणि सध्या पडताळणीच्या अंतर्गत आहे. अर्ज मंजूर झाल्यानंतर तुम्हाला पुढे अनुदानाची मागणी करावी लागेल. अशा प्रकारची ही एक प्रक्रिया याच्या अंतर्गत राबवली जाणार आहे. याच्या अंतर्गत कशा प्रकारे प्रक्रिया पार पाडल्या जाणार आहेत याची मार्गदर्शक पुस्तिका सुद्धा ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. आणि अशा प्रकारे तुम्ही आता या योजनेकरता ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. बऱ्याच साऱ्या बाबी याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत. बऱ्याच साऱ्या बाबीचा आणखीनही याच्या अंतर्गत समावेश केला जाऊ शकतो. आणि जे जे काही आता नवीन अपडेट याच्यामध्ये येत राहतील ते अपडेट आपण वेळोवेळी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर मित्रांनो, अशा प्रकारे बहुप्रतीक्षित आणि अतिशय महत्त्वाची अशी एक माहिती होती जी आपणास नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो. भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. धन्यवाद.